हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण निघालो आहोत जे की भंडारदरा आणि तिकडचे काही पॉइंट आहेत ते कव्हर करणार आहोत। आणि आपण आज नाशिकवरून निघणार आहोत। तर नाशिकच्या इथे आपली काही तयारी चालू आहे। आपण स्पेक्स वगैरे घेऊन घेतले आहेत, हँड ग्लोव्ज वगैरे घेऊन घेतले आहेत आणि इकडं चालू आहे हे बघा, रेनकोट आपण यूज अँड थ्रो घेतलाय कारण की तिकडे काय चिखलाच्या बिखलाचा होऊन जाईल म्हणून काय यूज अँड थ्रो घेऊन घेतलाय। आणि इकडे पॅडिंग बिडिंग बांधायचं चालू आहे। रवी सर आहेत, ते रवी सर रमेश सर त्यांचे पॅडिंग बांधून देत आहेत आणि पूर्णपणे तयारी चालू आहे रवी साहेबांची। तर आहोत आज पूर्ण एन्जॉय करण्यासाठी आणि फुल एन्जॉय करणार आहोत। आणि या व्लॉग मध्ये तुम्हाला जे काही नॅचरल जो काही व्ह्यू येईल तो दाखवणार आहोत आणि जो काय पुढे जो काय एन्जॉय राहील तो मी तुम्हाला दाखवतो। चला तर निघूया पटकन। तर फायनली सर्वजण रेडी झालेलो आहोत आणि आता निघत आहोत। तर आपले रवी सर पण रेडी झालेत आणि आपले हे रमेश भाई आहेत आणि दीदी आहे, सती आहे, परत उर्मीबेना आहे आणि ही क्यूट ही एक नवीन नवरी आहे। तरी पटकन निघूया आणि लवकरात लवकर पोहोचूया कारण की इथंच आपल्याला जास्त वेळ झालेला आहे। तर चला पुढे भेटूया डायरेक्ट रायडिंग करताना। तर फायनली आपण इथं पेट्रोल टाकण्यासाठी थांबलेलो आहोत आणि आपण गाडीमध्ये पेट्रोल फिल करून घेऊ आणि पुढे निघूया। तर आपल्याकडे कार्ड आहे, तर आपण मग त्याच्याने आपण XP95 हे पेट्रोल पंपवरती आलेलो आहोत, इंडियन ऑइल, आणि पुढे पेट्रोल टाकून घेऊ। इथं थोडंसं थांबलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकतात इथं भाई आणि सोनालीन ते थांबलेले आहेत, पण आपण थांबलेलो आहोत आणि पुढे अजून आपण कंटिन्यू करणार आहोत। आणि कंटिन्यू पुढे गेल्यावरती मग जे काही व्ह्यू राहतील ते व्ह्यू मी तुम्हाला बघा। हॅलो, फायनली आपण आता घोटीच्या इथं येऊन पोचलेलो आहे आणि पाऊस थोडा खूप जोराचा चालू होता पण आता रिसेंटली थांबला आहे आणि पाऊस हे बघा खूपच येत आहे। तर मग आपण इथं आलो आहे आणि इथं थोडंसं पोहे, रस्सा आणि चहा नाश्ता थोडंसं करूया। तर हे बघा, हे सर्व आपले हे चिल्लर पार्टी आहे आणि इकडं रवी सर उभे आहेत। हॅलो, तर इकडं आसा वगैरे बनवून घेऊ, आता आपल्याला हॉटेलमध्ये बनवून देतील। आणि हे रमेश सर काय म्हणताय? रमेश सर कसं वाटतंय? खूप एन्जॉय वाटतंय, खूप मजा येणार आहे आज। पुढे अजून ट्रॅव्हलिंग बरीचशी बाकी आहे, तर ती इथून बऱ्यापैकी एक अजून 25 किलोमीटर बाकी आहे। तर ते कंप्लीट करून परत अजून मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू दिसतो। तर हॅलो दोस्तांना, आपल्या इथं आज आता फायनली नाश्ता रेडी झालेला आहे आणि आपण आता इथून थोडा नाश्ता करूया आणि निघू। तर आपल्या या इथं पोहे नाश्ता वगैरे तयार झालेला असून आपण ते नाश्ता करूया आणि इथून आपल्याला अजून भंडारदरापर्यंत पोचायचं आहे। पाऊस आता थोडा थोडा असून आपण मग लवकर इथून निघूया। तर चला पुढे भेटूया परत। फायनली इथं नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता हा जेवणासारखा झालेला आहे। तर पाऊस पण आला आहे आणि या इथं आपल्या बाईक वगैरे लावलेले आहे, ही इकडे एक आहे आणि आता पाऊस पण कमी झालेले आहेत, हे पण तयार झालेले आहेत सर्व।
सर्व फ्रेंड्स तयार झालेले आहेत, तर आपण आता इथून निघूया, एकदम जबरदस्त बाईक रायडिंग करूया. तर चला पुढे भेटतो मी तुम्हाला. आता आपण कळसुबाई पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या इथे थोडंसं थांबून एक फोटोशूट वगैरे व्हिडिओ शूटिंग वगैरे आपण थोडंसं करून घेऊया. हे बघा, या इथं आपण सर्वजण थांबलेलो आहोत आणि इथं थोडंसं फोटोशूट वगैरे, आणि तुम्हाला मी दाखवू शकतो आताचं जे नेचर्स आहे आणि जे हिरवळपण आहे बघा, तो कळसुबाईचा. आणि पूर्ण तो कळसुबाई जो शिखर जे आहे ते पूर्ण ढगात गेलेलं आहेत आणि सुंदर, एकदम अति सुंदर असं वातावरण, रम्य असं वातावरण आपल्याला जे दिसत आहे. तर हे बघू शकतो आपण, आणि इथं आपण नाईट स्टे वगैरे करू शकतो. आणि बघू शकतो की इकडं बऱ्यापैकी हॉटेल्स वगैरे आहेत, तर त्या हॉटेलमध्ये आपण नाईट स्टे वगैरे करू शकतो किंवा वरती ट्रेकिंग करून आपण वरती नाईट स्टे वगैरे करू शकतो. टेंट वगैरे आहे, टेंटची सोय वगैरे केली गेलेली असते. आणि जर आपण टेंट वगैरे घेऊन आलो तर त्याचे चार्जेस वगैरे वाचून जातात. कळसुबाई शिखर जे आहे ते जवळजवळ 1664 मीटर उंचावर आहे, जवळजवळ 1.6 किलोमीटर. तर आपण ट्रेकिंग वगैरे करायचं असेल तर अर्ली मॉर्निंगला आपण सकाळी ट्रेकिंग स्टार्ट करू शकतो आणि सायंकाळपर्यंत आपण रिटर्न सुद्धा येऊ शकतो. तर असं हे एक सुंदरसं असं हे वातावरण आहे. तर आपण इथं थोडंसं फोटोशूट वगैरे करूया आणि त्याच्यानंतर पुढे आपण भंडारदऱ्याकडे जाऊया. हॅलो गाईज, तर फायनली आपण भंडारदऱ्याच्या खाली या इथं आपण पोहोचलेलो आहोत आणि त्यांचा जो डॅम बांधलेला आहे तर इथंच आपण थोडंसं फोटोशूट वगैरे करूया. आणि पाऊस चालूच आहे, पण पावसाची मजा घेत घेत हे बघा सुंदरसं असं या इथं हे आहे. हे बघा, ते पाणी पडत आहे आणि एवढं सुंदरसं रम्य वातावरण दिसत आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकतात आणि खूप छान असं वाटत आहे. आणि हा इंग्रज लोकांच्या काळातला बांधला गेलेला डॅम आहे. मला माझ्या माहितीनुसार जवळजवळ याला 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेलं आहेत, तरी पण तो अजून स्थिर उभा आहे आणि त्याला अजून हे दिलेलं आहे. पाऊस खूप जोराचा चालू आहे असताना सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर प्लीज आपल्या मित्रांना पाठवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्व मित्रांना पाठवा. कॉमेंट करा की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे कसा वाटत आहे, हा जो आपला ब्लॉग आहे तो कसा वाटत आहे. तर बघा मित्रांनो,